त्याच्याकडून पहिले 2 पॉइंट जो खेळाडू मिळवेल त्याला 100 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं जात आहे. चढाईसाठी 10 नंबरच्या श्रीलंकेला स्वरूप गिरजे 4 बजेने चढाई सुरुवात केली. नुकताच सामन्याला सुरुवात होते म्हणजे तिथेच अशी चढाई दोन्ही संघाकडून केली जाईल. आणि महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये खेळणारे दोन्ही खेळाडू या महापुरुष पोलीस संघाचे यादी सचिन साळवी आणि दुसऱ्या बाजूला आहे तो रोहन गमरे यांचा खेळ आपण इथे पाहणार आहोत. तो महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये खेळणारे हे दोन महाराष्ट्र महापुरुष पोलीस संघाचे खेळाडू यावेळी समोरासमोर आहेत. म्हणजे सामना रंगतदार होईल, जसा तसा होईल. आणि पहिला विजय संपादन करायचं साई जिगर संघाला. साईओम संघाने संपादन विजय महत्वाचा आहे. तो कोणत्या प्रकारचा ते महत्वाचं नाही, पण विजय हासिल करणं गरजेचं आहे. आणि तो विजय संपादन करण्यासाठी आता झगडणार आहे साई जिगर संघ. सचिन साळवी सारखा महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये खेळणारा खेळाडू साई जिगर संघामध्ये आहे. 2-1-2-2 अशी फळी लावली जाते. या चढाईपट्टूला बाद करण्यासाठी पॅडी चढाईसाठी येतोय. करणारा खेळाडू या थर्ड रेड असेल अक्षय तोडणकर ज्याने या क्रीडांगणावरती एक आपलं छाप सोडलेली आहे. 5 मोरे क्रीडांगणामध्ये एका रेड मध्ये बाद करण्याचा त्याने पराक्रम केलाय. आता हा अक्षय तोडणकर यावेळी पहिल्याच रेड मध्ये बाद ठरतोय. जबरदस्त कामगिरी साई जिगर संघाकडून. साई जिगर संघाची जिगरबाद सुरुवात होते आणि ही जिगरबाद सुरुवात शेवटपर्यंत राखणं गरजेचं आहे. थर्ड रेड आहे. 10 नंबर जर्सी दान केला स्वरूप गिरजे. साई शक्तीचे कॉर्नरचे खेळाडू संतोष मयेकर यावेळी लोकल बॉय आहे. या क्रीडांगणाचा होता एक चांगला खेळाडू आणि ज्याने पुरस्कृत केला होता सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी आजच्या दिवसासाठी असे हे कॉर्नरचे खेळाडू याने साई जिगर संघाकडून जिगरबाज खेळ करताना ज्याने पहिला परफेक्ट टॅकल आपण त्याच्याकडून पाहिलं होते. यावेळी मात्र बाद होतोय. रोहन गमरे त्याची शिकार करतोय. एक पॉइंट मिळतोय यावेळी साईओम संघाला. 1-2 असा गुणफलक. पहिलं सत्र चालू आहे आणि पहिल्या सत्रामध्ये काहीच मिनिटांचा अवधी इथे संपन्न झालेला आहे. 2-1-2-2 अशी फळी लावली जाते. या चढाईपट्टूला बाद करण्यासाठी 9 नंबरच्या सीझन केलेला स्वराज संघरे रोहन कामगिरी आपण पाहतोय. महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये खेळणारा खेळाडू कसा असावा तर रोहन गमरे त्याची परफेक्ट प्रात्यक्षिक इथे सादर करतोय. परफेक्ट आपण फुल फोर्सने रायडरच्या फ्रंटला येऊन केलेला टॅकल होता. यावेळी निखिल पिलनकर दोन्ही बाजूला चांगली रेड करतोय. जलद अशी रेड करतोय. 2-1-2 अशी फळी लावली जाते साई जिगर संघाकडून. गुणफलक बरोबरीत आहे. 2-2 गुणफलक वापरला जातोय. पूर्ण करून कोणत्याही प्रकारचा पॉईंट न घेता क्रीडांगणामध्ये परत स्वरूप गिरजे सलग अशा चढाई आपण पाहतोय. 2-1-2 अशी फळी लावली जाते. उजवा कॉर्नर सांभाळतोय तो साईओम संघाचा सुजन खवाडी. तर डाव्या बाजूचा कॉर्नर सांभाळतोय समीर. मध्यरक्षकाच्या भूमिकेत आहे निखिल पिलनकर आणि पवित्रा घेतला जातोय. पहिला विजय इथे संपादन करायचं साई जिगर संघाला. रणनीती गेम प्लॅन तयार करून खेळावं लागणार आहे. पंच पॅनलकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल सरपंच म्हणून काम पाहत आहेत संतोष संगरे, जिल्हा पंच म्हणून परिचित आहेत. त्याचबरोबर सहपंच म्हणून संदेश चव्हाण नॅशनल पंच आहेत. ते नॅशनल पंच म्हणून ज्यांची नियुक्ती केली जाते असे संदेश चव्हाण यावेळी या सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत. उत्कृष्ट पंच म्हणून त्यांना नावाजलं जातं असे संदेश चव्हाण. त्यानंतर प्रमोद जाधव राज्यस्तरीय पंच म्हणून कामगिरी करणारे प्रमोद जाधव यावेळी. त्याचबरोबर साईड पंच म्हणून काम पाहत आहेत राकेश आंबेकर आणि गुणतक्क सांभाळत आहेत रवींद्र पवार. राज्यस्तरीय पंच म्हणून ज्यांनी कामगिरी केलेली आहे असे रवींद्र पवार यावेळी गुणफलकाच्या भूमिकेत. त्याचबरोबर विनायकजी राजवैद्य निलेश वाडकर गुटे समोर येथे गुणफलक आणि तिसरी रेड सांभाळताना चांगलं पंच पॅनल आपण पाहतोय. परफेक्ट निकाल आपण पाहतोय. लक्षपूर्वक कामगिरी पंच पॅनल कडून पाहतोय. जबरदस्त कामगिरी कॉर्नर कडून
स्वरूप बीरचे सलग असे चढाई करणारा क्रीडांगणाच्या बाहेर सुपर टॅकलची संधी असेल. उजवा कॉर्नर चढाईपट्टीचा उजवा कॉर्नर समोर पॅडी परंतु बलशाली शक्तिमान आणि ज्यानं या क्रीडांगणावरती पराक्रम केलाय 5 मोहरे बाद करण्याचा असा अक्षय तोडणकर यावी खोलवरती चढाई करतोय. पॅडीच्या बाजूने अँकल होल्ड केला जातो. सपोर्ट थोडासा उशिरा येतोय. ताकदीचा शक्तीचा पुरेपूर वापर यशस्वी रेड करते. 3+2 असे एकूण 5 पॉईंट मिळतील सायम सदा आणि 100 रुपयाचं बक्षीस नंदिनी प्रीतम चव्हाण यांनी जाहीर केलेलं 100 रुपयाचं बक्षीस जात आहे अक्षय तोडणकरला. अक्षय तोडणकर काल ज्या बहारदार कामगिरी केली होती त्याच्या बहारदार कामगिरीमुळे कालचा सामना नंतर पुन्हा सामन्याला सुरुवात होईल. स्वरूप बीरचे संजीवनी घेतोय. पुन्हा क्रीडांमध्ये प्रवेश करतोय आणि लगेचच रेड साठी येतोय. 2-1 अशी फैल लावली जाते. उजवा कॉर्नर समीर मध्ये सांभाळतोय. त्या बाजूला रोहन आहे. रोहन पासून त्याला सावध राहावं लागेल. महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये खेळणारा खेळाडू महापुरुष पोलीस संघाचा मुख्य असा अष्टपैलू खेळाडू प्रकारचा पॉईंट घेत आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. 10 गुणांची आकडे होते साईओम संघाकडे. साईओम संघ दुसऱ्या या क्रीडांवरती दुसऱ्या विजयासाठी सज्ज होतोय. तर साई जिगर संघ या क्रीडांवरती जे संघांचे सामने या ठिकाणी आटोपलेले असतील त्यांना विनंती असणाऱ्या मंडळाच्या वतीने आपली भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तरी आपण या ठिकाणी संपर्क साधून आपण भोजनाच्या ठिकाणी जायचं आहे. ज्या संघाचे सामने झाले त्यांनी वेळेवरती आपली भोजनाची व्यवस्था करून घ्यायची आहे. रोहन कांबळे आपली चढाई पूर्ण करतोय. क्रीडांमध्ये परत जातोय. ज्याचा मगाशी उल्लेख केला होता महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये खेळणारा हा दुसरा खेळाडू सचिन साळवी महापुरुष पोलीस संघाकडून खेळतो आणि महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये ही त्यांना अतिशय चांगली कामगिरी केली. असा खेळाडू आणि जिगर संघावर खेळत आला आणि स्वप्नील पिलांकरला बाद करायचा दावा केलाय. कोणताही पॉईंट मिळत नाही. आपली चढाई पूर्ण करून क्रीडांमध्ये परत जातो. अक्षय तोडणकर सलग कशा चढाई करतोय. बलवान असा चढाईपटू आहे. साईओम संघाचा सलग अशा चढाई करतोय. 2-1 अशी फैल लावली जाते. डिफेन्सिव्ह असा पवित्र सर्व्हिस लाईन वरती चाललेला खेळ. कोणतेही धोका स्वीकारत नाही आपल्या संघाकडे. 6 गुणांची आघाडी राहते. पहिल्या सत्रामध्ये नुकताच खेळायला सुरुवात होते. आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत येते. थर्ड रेड आहे. तिसरी चढाई 2 डाय रेड करा किंवा मरा अशा अवस्थेमध्ये सर्व्हिस करण्यासाठी आलाय. 10 नंबर जर्सी धारण केलेला स्वरूप बीरची आपल्या डाव्या बाजूने चढायला सुरुवात करतोय. साईओम संघाच्या क्रीडांगणामध्ये टोटच करण्याचा प्रयत्न. 2-1 अशी पहिली लावली जाते. पॉईंट घेऊन परतावं लागणार आहे. 2 एमटी रेड 2 डायरेक्ट यावेळी रोहन करून करण्याचा प्रयत्न होता. अपयशी ठरतोय रोहन. 1 पॉईंट मिळेल साई जिगर संघाला. कुंभी रायडर क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. बोनस प्लस 1 पॉईंट असे 2 पॉईंट मिळतील. थर्ड रेड आहे. तिसरी रेड आणि अक्षय तोडणकर माहीर आहे त्यामध्ये. यावेळी चांगला सपोर्ट मिळतोय. अक्षय बाद ठरतोय. मेन रायडर कुंभी रायडर क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. 1 पॉईंट मिळेल साई जिगर संघाला. 10-7 3 गुणांची आघाडी अजून साई भूषण संघाकडे आणि पॅडी येतोय. 4 नंबर जर्सी धारण केलेला साई जिगर संघाचा चढाईपटू आपल्या उजव्या बाजूने चढायला सुरुवात करतो. 1-2 असा साखळी लावली जाते. समीर मुंडे उजवा कॉर्नर सांभाळतोय. डाव्या बाजूच्या कॉर्नरला येतो 8 नंबर जर्सी धारण केलेला सुजन गव्हाडी. कोणत्याही प्रकारचा पॉईंट न घेता आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत समीर चढाईसाठी येतोय. 10 नंबर जर्सी धारण केलेला समीर. काल आपण पाहिलं होतं साई भैरी संघाबरोबर आक्रमक असा खेळ करत होता. चांगले टॅकल आपण याच्याकडून पाहिले होते. यावेळी चढाई करतोय साई जिगर संघाच्या क्रीडांगणामध्ये. 2-1 अशी फैल लावली जाते. उजवा कॉर्नर सांभाळतोय तो सचिन साळवी आणि डावा बाजूचा कॉर्नर सांभाळतोय. कोणत्याही प्रकारचा पॉईंट न घेता आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. सचिन साळवी चढाई करतोय. 5 मोहरे क्रीडांगणात असताना चांगलं पदाला लिहिते आहे. बोनस मात्र यावेळी उपलब्ध करत आहे. मध्यरक्षकाकडून थोडीशी घाई होते. स्वप्नील पिलांकर अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न होता. निखिल पिलांकर अपयशी ठरतोय. 1 पॉईंट मिळतो. 1 मोहरा क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. 1 पॉईंट मात्र जमा होतोय साई जिगर संघाच्या खात्यामध्ये. जिगरबाज खेळ करणं गरजेचं आहे. विजय संपादन करण्यासाठी चांगला लढत देणं गरजेचं आहे. यावेळी सचिन साळवीकडून परफेक्ट
बॅक होल्ड केला जातोय, रायडर बाद ठरेल, 1 पॉइंट मिळेल साई जिगर संघाला. जबरदस्त कामगिरी सचिन साळवीकडून आणि ही कामगिरी कायम राखणं गरजेचं आहे विजय संपादन करण्यासाठी. स्वरूपीचे सलगशा चढाई करताना सुपर टॅकलची संधी आहे, खोलवरती चढाई केली जाते. यावेळी समीरमध्ये चढाईपटूचा उजवा कॉर्नर सांभाळतोय, डावा बाजूला आहे तो 7 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू प्रशांत कांबळे. दोन्ही बाजूला चांगली चढाई करताना खोलवरती चढाई करणं गरजेचं असेल पॉईंट मिळवण्यासाठी. कोणत्याही प्रकारचा धोका न घेता आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. प्रथमच चढाईसाठी येतोय. यावेळी साई ओम संघाचा हा चढाईपटू 6 नंबर जर्सी धारण केलेला स्वप्नील कांबळे 2-1 अशी फळी लावलेली असताना आपण पाहतो यावेळी पुन्हा एकदा जबरदस्त फुल फोर्सने केलेला हा टॅकल होता. सचिन साळवीकडून बहारदार कामगिरी होते. रायडर बाद ठरतोय, 1 पॉइंट मिळतो साई जिगर संघाला. गुणफलक समान, बरोबरीच गुणफलक पडतोय. दोन्ही संघांचे 10 गुण. सुपर टॅकलची संधी असेल परंतु उंच असा चढाईपटू आहे. स्वरूप फिरचे सलग अशा चढाई करताना समीर उजवा कॉर्नर सांभाळतोय. थाय होल्ड करण्यासाठी केलेला प्रयत्न होता, अपयशी ठरतोय. समीरच्या स्वरूपात 1 पॉइंट मिळतोय तो साई जिगर संघाला. 1 पॉइंट मिळेल आणि पूर्ण संघ आता क्रीडांगणात उपस्थित राहतोय. 7 नंबर जर्सी धारण केला प्रशांत कांबळे चढाईसाठी आलाय. पॅडीला बाद करण्याचा प्रयत्न होता, रनिंग टच मध्ये पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न होता. 2-1 अशी फळी लावली जाते साई जिगर संघाकडून. चांगलं बदललेलं ते पाहतोय. खोलवरती चढाई करणं गरजेचं असेल कारण शेवटचा मोहर आहे हा साई ओम संघाचा. ऑलआउटची नामुष्की यावी उभी राहिली. यावी अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न होता, थाय होल्ड करण्याचा प्रयत्न होता, अपयशी करतोय. 6 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू यावी सुशील नाखरेकर क्रीडांगणाच्या बाहेर झाले. बोनस प्लस पॉइंट एकूण 2 पॉइंट मिळतील आणि रोहन गमरे क्रीडांगणात येतोय. याचाच अर्थ साई ओम संघाचा बेस्ट रायडर क्रीडांगणामध्ये प्रवेश करतोय. 2 मोहे क्रीडांगणात सुपर टॅकलची संधी असेल परंतु थोडंसं आव्हान कठीण आहे. रोहन गमरेकडून प्रयत्न केले जात आहेत आणि 2 महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये खेळणारे खेळाडू समोरासमोर. पाहूया कोण विजयी ठरतोय आणि रोहन गमरे यावी सुपर टॅकल करतोय. सचिन साळवी क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. जबरदस्त कामगिरी. आम्ही महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये खेळलोय याचे मात्र पोच पावती हा पुन्हा एकदा रोहन गमरे या क्रीडांगणावरती सिद्ध करतोय. सचिन साळवीवरती थोडासा वरचढ करतोय परंतु सचिन साळवीकडनंही आपण यापूर्वी चांगले टॅकल पाहिले होते. 2-1 अशी फळी लावली जाते. अक्षय तोडणकर कोणत्याही प्रकारचा पॉईंट न घेता आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. प्लेअर बदली केला जातोय. 2 नंबरचा खेळाडू देवदास कळंबडे क्रीडांगणामध्ये प्रवेश करेल आणि अक्षयला थोडीशी विश्रांती देण्याचा निर्णय यावेळी संघ प्रशिक्षक श्री सचिन कामेरकर यांनी घेतलाय. आपण या संघाच्या यांच्याकडे लक्ष देऊया. साई जिगर संघाचे संघ प्रशिक्षक आहेत श्री विजू तोडणकर, त्याचबरोबर संघ मालक आहेत श्री बाळा सुर्वे. त्याचबरोबर साई ओम संघाकडे लक्ष टाकलं तर संघ प्रशिक्षक श्री सचिन कामेरकर. महापुरुष पोलीस संघाकडून खेळणारा हा खेळाडू यावेळी उत्कृष्ट पंचगिरी इथे आपल्या संघासाठी पार पडतोय. त्याचबरोबर साई ओम संघाचे संघ मालक आहेत श्री प्रवीण पवार. यावेळी शिवसेना शाखा प्रमुख सन्मान्य श्री शरददा मालगुणकर या ठिकाणी आलेले आहेत. सूरजदा मालगुणकर या ठिकाणी आलेले आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर श्री विचारे सर आलेले आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. बेळगाव शिवसेना शाखा प्रमुख सूरजदा मालगुणकर. संतोष मयेकर बाद ठरतोय. पॉइंट मिळतोय साई ओम संघाला आणि चढाईसाठी येतोय तो स्वराज. आपल्या उजव्या बाजूने चढायला सुरुवात करेल. 2-1 अशी फळी लावली. 5 बोरे क्रीडांगणात चांगला कमबॅक होतोय. 16 गुण आहेत ते साई ओम संघाचे, 11 गुण आहेत साई जिगर संघाचे. बेळगावचे युवा नेतृत्व सन्मान्य श्री वैभव विठोबा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. मंडळाच्या वतीने विनंती असल्याने आपण व्यासपीठावरती येऊन बसायचं. सुपर टॅकलची संधी यावेळी साई जिगर संघाला आहे. चढाईसाठी रोहन गमरे महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये खेळणारा हा खेळाडू यावेळी थाय होल्ड करण्याचा प्रयत्न होता. पॅडी कडून अपयशी ठरतोय. पॅडी पॉइंट मिळतोय साई ओम संघाला. 17-11 थर्ड रेड आहे. तिसरी चढाई स्वरूप बिरजे सलग अशा चढाई करताना ब्लू डायल रेड आहे. करा किंवा मरा केलंच पाहिजे आणि त्याच्या क्रीडांगणाच्या बाहेर जावं लागेल स्वरूप बिरजेला. यावेळी रोहन गमरे चकवण्याचा प्रयत्न होता. दबाव निर्माण करतोय चढाईपट्टीवरती. सर्व्हिस लाईन वरती चाललेला खेळ आहे. चांगलं बदललेली ते पाहतोय. रॅपिड गतीने केलेला प्रयत्न होता. मध्ये रशियाला रनिंग टच मध्ये मिळवण्याचा प्रयत्न होता. अवधी संपत येतोय. चढाई करणं गरजेचं आहे. राईट
रायडर बाट होतोय थर्ड रेड होती. कोणत्याही प्रकारचा पॉईंट न घेता क्रीडांगणात परत जातोय याचाच अर्थ क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. 1 पॉईंट मिळेल साई ओम संघाला आणि ऑल आउट होतोय संघ तो साई जिगर संघ. 1+2 एकूण 3 पॉईंट मिळते. 21-11 10 गुणांची आघाडी राहते साई ओम संघाकडे. पुन्हा एकदा साई जिगर संघाकडून 3 नंबर टीसी प्रदान केलेला चढाईपट्टू. संघाचा संघ नाही घेतो सचिन साळवी या ठिकाणी साई ओम संघातील 7 खेळाडू समोर गोलवर चढाई करतोय. गुणफलक करायचं साई ओम संघ 21 साई जिगर संघ 11. बघा कशा प्रकारे चढाई करतो. आपल्या संघाची पिछाडी भरून काढायचं सचिन साळवीला एक सुंदर प्रयत्न करावा लागणार आहे. कुठल्याच प्रकारे लोकांना मत करता पुन्हा आपल्या मैदानी देशांचा ग्रुप परतताना पाहायला मिळतोय. साई ओम संघाचा 1 नंबर टीसी प्रदान केलेला चढाईपट्टू रोहन गमरे चढाईसाठी सज्ज आहे. साई जिगर संघाचे 7 खेळाडू समोर चढाई करतो. संतही चढाई कुठल्या प्रकारचा धोका पत्करत नाही आपल्या चढाईवर. बोनस गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न बघूया पंच शैलेश उर्फ बाबा मेकर कशा प्रकारे या चालू चढाईवर बोनस गुण आहे का बघूया प्राप्त करण्याचा सुंदर प्रयत्न आहे आणि बोनसची गुण दाखवताना एका गुणानं पुन्हा एकदा संघाच्या साई ओम संघाच्या गुणफलकामध्ये भर पडताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा पॅडी 4 नंबर प्रदान केलेला चढाईपट्टू साई जिगर संघाचा पॅडी या ठिकाणी जैन जाबा संघाचा हा चढाईपट्टू आहे खेळाडू आहे. साई प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये साई जिगर संघातून खेळतोय. सत्ताची चढाई कुठल्या प्रकारचा धोका पत्करत नाही. गुणफलक तो साई जिगर संघ 11 आणि साई ओम संघ 22. चालू असलेला सामना आहे साई ओम विरुद्ध साई जिगर. पुन्हा एकदा निखिल पिलाणकर 5 नंबर जशी प्रदान केलेला चढाईपट्टू साई ओम संघाचा स्वतःच्या सुंदर चढाई करतो. साई जिगर संघातील 7 खेळाडू समोर स्वतःच्या डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात खोल चढाई करण्याचा प्रयत्न आहे. 1-1-1-2 चित्रासन सजवलं साई जिगर संघानं काहीशी पिछाडी आहे. पिछाडी भरून काढण्याचा सुंदर आपला अजून घातक बोलू शकत नाही. 2 सामने या ठिकाणी ते आलेले आहेत. पुन्हा एकदा थर्ड रेड 10 नंबर जशी प्रदान केलेला उंचपुरा मजबूत आहे मात्र चढाईपट्टू स्वरूप बिर्दे या ठिकाणी थर्ड रेड स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जाणारा साई जिगर संघाचा. यानंतर होणार सामना आहे तो साई गजानन विरुद्ध साई भैरी. दोन्ही संघांना पहिला पुकार. साई गजानन विरुद्ध साई भैरी दोन्ही संघांना पहिला पुकार. रत्नागिरी तालुकास्तरीय साई शक्ती सेवा मंडळ आयोजित साई प्रीमियर लीग कबड्डी स्पर्धा सन 2017 या स्पर्धेचं पहिल्या वर्षातील हा 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवसातील 3रा सामना आपण या ठिकाणी खेळतोय. साई ओम विरुद्ध साई जिगर. पुन्हा एकदा टाइमआउट नंतर सामना सुरुवात झाली. 3 नंबर जशी घातलेला चढाईपट्टू अक्षय तोडणकर थर्ड रेड स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जाणारा साई ओम संघाचा मजबूत मध्ये चढाईपट्टू आहे. सुंदर प्रयत्न आहे. सुंदर क्षेत्राने या ठिकाणी पाहायला मिळतं साई जिगर संघाकडून. अपयशी ठरतोय अक्षय तोडणकर. एकूण पुन्हा एकदा गमावत करतो या ठिकाणी साई ओम संघाला. संतोष मेकर सुंदर कामगिरी करतात. साई संघाचे हे खेळाडू आहेत लोकल बॉय आहेत. पुन्हा एकदा सचिन साळवी त्याचप्रमाणे पूर्ण संघाची जबाबदारी आपल्या कामगिरीवर चढाई करण्यासाठी सज्ज आहे. साई जिगर संघाचा कर्णधार म्हणून ओळखला जाणारा सचिन साळवी सुंदर प्रयत्न आहे. पुन्हा आपल्या मैदानीचा ग्रुप परतताना पाहायला मिळतोय. रोहन गमरे त्याचप्रमाणे 1 नंबर जशी परिधान केलेला साई ओम संघाचा चढाईपट्टू आहे. हुकमी चढाईपट्टू हुकमी एका म्हणून ओळखला जाणारा साई ओम संघाचा आणि कोपऱ्यात सचिन साळवी कर्णधार याला निश्चितच टिपला. एकूण आपण प्राप्त केल्याचे गुण दाखवतोय. एक महत्वपूर्ण धक्का बसतोय या ठिकाणी साई जिगर संघाला. ऑफिशियल टाइमआउट घेतला. ऑफिशियल टाइमआउट साठी खेळ थांबला आहे. चालू सामना साई ओम विरुद्ध साई जिगर. गुणफलक साई ओम संघ 23